फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग. आता आपण बघतोय का सामान्य गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये सेबीमध्ये एक रिपोर्ट आणला होता. त्यामध्ये सेबीचं असं म्हणणं होतं का जवळजवळ 93% जे काही लोक आहेत ती लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जातात आणि जवळजवळ 60% लोक ही फ्युचर ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जातात. आणि त्याकरता सेबीनं एक मोठी समिती नेमली होती आणि त्या समितीचा जो काय मध्ये अहवाल आला होता आणि त्याचा आता बरेच काय वाचन वगैरे सेबीने केलंय. आणि जी सोमवारी सेबीची मीटिंग होती, बैठक होती, त्या बैठकमध्ये सेबीने तर यावरती काही विचार केला नाही. पण आपण बघितलं असेल का मंगळवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर रात्री सेबीने या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. आणि मग आता त्यानुसार आता सेबीने ह्या फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगच्या नियमामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत. आता जर आपण बघितलं असेल तर आता ह्या बदलानुसार जे आपण म्हणतो रिटेल गुंतवणूकदार ज्यांच्याकडे 50,000 किंवा लाख रुपयाच्या आसपास कॅपिटल आहे, तर अशी लोक आता फ्युचर ट्रेडिंग करू शकणार नाही. कारण आता काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि आणखीन एक असं होणार आहे का आता सध्या ऑप्शन ट्रेडिंग करणं सुद्धा खूप महाग होणार आहे. कारण आता आपल्याला जो साधारणतः प्रीमियम आपल्याला द्यावा लागायचा तो कमी द्यावा लागायचा. आता आपल्याला एक तुम्हाला प्रीमियम जास्त द्यावा लागेल आणि उलट त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्जिन सुद्धा द्यावा लागेल कॉल ऑप्शन बाय साठी आणि किंवा पुट ऑप्शन बाय साठी. अर्थात तुम्हाला ऑप्शन बाईंग साठी सुद्धा अपफ्रंट मार्जिन द्यावा लागेल. आणि मग जर तसं जर बघितलं तर वरकरणी आपण जर बघितलं तर हे जे नियम आहेत तर हे काही नवीन नियम नाहीयेत. आपण जर बघितलं असेल तर वीकली एक्सपायरी मी 2007 सालापासून मार्केटमध्ये आहे. तर वीकली एक्सपायरी पहिली नव्हती का? नव्हती, अजिबात नव्हती. आता हे साधारणतः 1-1.5 वर्षापासून वीकली एक्सपायरी वगैरे तुमच्या ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी पहिल्या नव्हत्या आणि तेव्हा काय मार्केट काय बंद होतं का? नव्हतं. आणि तेव्हाही पण लोक जे आहेत ना ती लोक ऑप्शन मध्ये लॉस करायचीच. आता बघा, आता आपण बघतो का सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं का सिगरेट पिणं सेहत के लिए हानिकारक आहे. आता त्याच्यावरती कॅन्सर वगैरे असे मोठे चित्र दाखवतात. तरी लोक प्यायचे थांबलेत का नाही, दारू प्यायचे थांबलेत का नाही, गुटखा खायचे थांबलेत का नाही, तंबाखू खायचे थांबलेत का नाही. या सगळ्या गोष्टी आता होत आहेत, त्याला काही लोक थांबत नाहीये. त्याच्यामुळे त्याला काही फरक पडणार नाहीये. पण आता एक असं होईल काही आता हे जे प्रमाण आहे ते थोडे इथं कमी होऊ शकतं. कारण इथं पैसा मोठ्या पैशाचा प्रश्न असतो. आणि जर तसं बघितलं तर हे तसे नियम केले ते सेबीने चांगलेच केलेले आहेत असं एकंदरीत चित्र आहे. याचं कारण आपण बघतोय का बरेचसे लोक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जातात. पण असं माझं म्हणणं होतं का फ्युचर जे आहे ते फ्युचर ट्रेडिंगची लॉट साईज वाढवायला नको होती. कारण आपण बघतोय का फ्युचर ट्रेडिंग हे साधारणतः नॉर्मली ज्याच्याकडे 3-4 लाख रुपये कॅपिटल आहेत अशीच लोक करत होती. पण आता त्याच्यामध्ये फ्युचर ट्रेडिंगचा सुद्धा त्यांनी एवढा मोठा लॉट साईज वगैरे समजा क्वांटिटी साईज वाढवली ते जरा चुकीचं आहे. पण आता जर बघितलं असेल तर सेबीनं काय नियमात बदल केले ते आपण बघूया. बघा, आता सेबीनं काल रात्री एक सर्क्युलर जारी केलेला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 पासून पहिला नियम असा केला आहे का वीकली एक्सपायरी जी आहे त्या वीकली एक्सपायरी आता बंद होणार आहेत आणि नाही, दोन्ही पण आहे. तुम्ही म्हणत असं कसं म्हणतायत? आता या वीकली एक्सपायरी आपण बघतोय सध्या सोमवार पासून शुक्रवारपर्यंत दररोज वीकली एक्सपायरी असायची. मग फिन निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे, त्यामध्ये तुमचा आपला बँक निफ्टी आहे, त्यानंतर आपली निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, बँकेक्स आहे. तर अशा सगळ्या प्रकारच्या एक्सपायरीज आपल्याकडे असायच्या, दररोज एक्सपायरी असायची. पण आता सेबीने त्यावरती एक नियम केला आहे का एका एक्सचेंजची एकच वीकली एक्सपायरी. आता आपल्याकडे 2 एक्सचेंज आहेत. त्यातलं पहिला एक्सचेंज आहे नाव त्याचं NSE आणि त्यावरती आहे निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी. दुसरा आपल्याकडे एक्सचेंज आहे आणि त्याचं नाव आहे BSE आणि त्यामध्ये बँकेक्स आणि सेन्सेक्स. तर अशा 2 एक्सपायरी असतात. सेबीने नियम नवीन जारी केलेला आहे का 20 नोव्हेंबर 2024 पासून एका एक्सचेंजची फक्त एका एक्सचेंजची एकच वीकली एक्सपायरी राहील. आणि म्हणजे काय राहील, आता NSE जे आहे तर NSE फक्त एका आठवड्याला एकच वीकली एक्सपायरी घेऊ शकतं. मग ते आता NSE ने ठरवायचे निफ्टीची ठेवायची का बँक निफ्टी ठेवायची, मिड कॅप निफ्टीची ठेवायची, काय ठेवायची. पण असं एकंदर चित्र असं दिसतंय का यातून फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी बाद होईल, गायब होईल आणि मग सेबी जरा थोडंसं रोटेट करेल. आता हे सेबी म्हणण्यापेक्षा आपले एक्सचेंजेस आहेत ते थोडेसे रोटेट करतील. कसे रोटेट करतील? पहिल्या आठवड्यामध्ये निफ्टीची ठेवतील, दुसऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टी ठेवतील, परत निफ्टी बँक निफ्टी असं रोटेट करतील असं वाटतंय. आणि मग राहतो प्रश्न आपल्या याच्या BSEचा. तर BSE पण असं करू शकते अशी पॉसिबिलिटी आहे. कारण त्यांच्याकडे 2च आहेत सध्या. जर आपण कॉन्ट्रॅक्ट बघितले 2च कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे आता इथे 4 पर्याय होते, इथं 2च पर्याय आहे. हे पण रोटेट करतील असं एकंदरीत वाटते. दुसरा नियम असा केलेला आहे सेबीनं का आता जी आपण बघतोय कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जी आहे तर ती होती मिनिमम 5 लाखापासून पुढे सुरू व्हायची. आता जो काही नियम होता का मिनिमम 5 लाखाच्या वरती ही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असली पाहिजे.
म्हणजे 5 लाखाच्या खाली नकोय. आता याच्यासाठी सेबीनं एक नवीन नियम केलेला आहे, सर्क्युलर जारी केले काल, 15 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान मिनिमम 15 लाख रुपये कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू असली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणजे काय, आपण जर समजा निफ्टीचा एक फ्युचरचा जर लॉट घ्यायचं ठरलं तर आता सध्या त्याची किंमत आपण विचार करा 25,900 आहे आणि एक लॉट 25चा येतो, तर ते आता तुम्हाला लमसम सांगतो का 6.5 लाख रुपयाच्या आसपास त्याची ही सगळी कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती आणि म्हणजे त्या सौद्याची व्हॅल्यू होती. पण आता 15 लाख म्हटल्यानंतर आता आपल्याला जर विचार केला तर मिनिमम आपल्याला त्यासाठी 60ची लॉट साईज ही साधारणतः एनएससीला करावा लागेल. 60ची लॉस जर समजा 60ची लॉट साईज जर केली तर मग आता जो निफ्टी फ्युचर आहे 75,000 रुपयामध्ये येतो, त्यासाठी आपल्याला मे बी जवळजवळ 2 लाख रुपये द्यावे लागू शकतात. मग 2 लाख रुपये जर समजा द्यायचे तर फ्युचर कोण करणार, कारण तो जर परत खाली आला त्याला ॲव्हरेज कसं करणार, तो पण प्रश्न आहे. आणि म्हणून आता हे जर बघितलं आपण का आता ही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू वाढणार आहे आणि त्यामुळे जे रिटेल इन्व्हेस्टर जे फ्युचरमध्ये करायचे निफ्टीमध्ये करायचे, कारण निफ्टीचं काय 70-75 फ्युचर यायचा, फिन निफ्टीचा पण यायचा, मिड कॅप निफ्टीचा पण यायचा, पण आता ते सगळे आता बंद होणार आहेत आणि मग आता आपल्याला त्याकरता काही लोक मग ऑप्शनकडे पहिले वळलेलेच आहेत पण काही वळतील. पण ऑप्शन मध्ये पण आता काय होईल ते पण तुम्हाला मी सांगतो बघा. पहिला समजा एक लॉट समजा घ्यायचा असेल ऑप्शनचा, कॉल एखादा घ्यायचा किंवा पुट घ्यायचा आहे, तर जनरली एटीएमचे मग कॉल किंवा पुट लोक घ्यायचे 100-1 रुपयापर्यंत भेटायचे आणि 2500 रुपये लागायचे. आता जर 75ची लॉट साईज जर झाली तर तेच त्यांना कॅपिटल 7,500 रुपये एकासाठी लागू शकतं. आणि मग अशा वेळेस लोक विचार करतील अरे यार खूप महाग आहे, मग 50 रुपयाचा एखादा घेऊ. लोक आता जे काय करतात आयटीएम ओटीएम मध्ये करतात, आता जे काही लोक साधतात एटीएम मध्ये हे करतात, काम करतात, काही समजा याच्यामध्ये आयटीएम मध्ये करतात, तर हे लोक ओटीएम कडे जातील. ओटीएम कडे जर गेले तर मग ओटीएम म्हणजे काय माहिती आपल्याला, झाल्या तर पैसे चांगले भेटतात, नाही तर मग झिरोच होतात. तर ओटीएम मध्ये गेल्यानंतर उलट आणखी लोकांचं नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती एकंदरीत होऊ शकते. आणि आणखीन त्यामध्ये असा एक बदल केला आहे का फेब्रुवारी 2025 पासून हे जे आपण ऑप्शन बाईंग आहे त्यावरती 2% अप फ्रंट मार्जिन ते मार्जिन लागणार आहे. आता मग हे नेमके अप फ्रंट मार्जिन हे त्या प्रीमियमच्या 2% आहे का फ्युचरच्या एकंदरीत कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूवरती 2% आहेत, अजून त्यावरती कन्फर्मेशन आलेलं नाहीये. आणि त्याच्या पुढे असं आहे का ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी कॅलेंडर स्प्रेड करता येणार नाही. आता कॅलेंडर स्प्रेड म्हणजे कसं असतं का ह्या महिन्यातला एक कॉल बाय करायचा, पुढच्या महिन्यातला एक कॉल शॉर्ट करायचा, तर याला कॅलेंडर स्प्रेड असं म्हणतात. म्हणजे काय आपण त्याला दोन्ही पण महिन्यातलं जे आपण त्याला बघतो काय, म्हणजे आपण दोन्ही महिन्यामधला एखादा कॉल आपण शॉर्ट करतो आणि एखादा बाय करतो, तर याला म्हणतात कॅलेंडर स्प्रेड. आता ते हे संपूर्णपणे बंद होणार आहे, म्हणजे बंद म्हणजे आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी जे आहे ते पूर्णपणे बंद असणार आहे. तर हे असे जे नियम आहेत ते नियम सेबीने आता केलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो, आता आपल्याला जे काही मार्केट आपलं चालू होईल, आता सुट्टी आहे, आता उद्या त्याचा परिणाम असा होऊ शकतो का उद्या आपण बघतोय, कारण आज मी ज्यावेळेस रात्री हा जो का म्हणजे मी काय रात्री व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस मी बघितलं रात्री 11-11:30 वाजता गिफ्ट निफ्टी 200 पॉईंट मायनस होता. सकाळी परत उठून बघितलं तर तो संपूर्ण कव्हर झालेला होता. आणि त्यामुळे असं वाटतं एकंदरीत बघा, तर पहिली गोष्ट आहे का याचं नुकसान कोणाला होईल, तर याचं नुकसान होणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे याचं नुकसान होणार आहे सरकारला. कारण आता जर बघितलं असेल जो सेबीचा रिपोर्ट आला होता त्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टरनी हे जवळजवळ 18 लाख जवळजवळ एका वर्षात 18,000 करोड रुपये हे सेबीला, म्हणजे सेबीला तर जाऊ द्या पण साधारणतः भारत सरकारला हे आपल्याला एसटीटी वगैरे त्या संदर्भात दिले होते, जीएसटी वगैरे त्या स्वरूपामध्ये 18,000 करोड दिले होते. एक्सचेंजचा जर विचार केला तर जवळजवळ एक्सचेंजला जवळजवळ 12-13,000 करोड रुपये भेटले होते, ब्रोकरला 51,000 करोड रुपये भेटलेले होते. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांचं नुकसान झालं ऑप्शनमध्ये, त्या नुकसानीमधून ह्या लोकांनी एवढे पैसे कमवले. मग आता याचं काय होईल, मग आता याच्यामध्ये थोडा सरकारचा जो काय आहे, आता जर बघितलं आपण तर 40% लोक जे आपल्याकडे जेवढा ऑप्शन ट्रेडिंग होते त्यातला 40% जो व्हॉल्यूम आहे तो आपल्या रिटेल इन्व्हेस्टरचा आहे. मग त्या ठिकाणी सरकारला थोडा भेटणारा जीएसटी वगैरे एसटीटी वगैरे थोडं कमी होऊ शकतो. ब्रोकर जे आहे तर ब्रोकरला जे काही ब्रोकरेज आहे ते भेटणारं ब्रोकरेज कमी होऊ शकतं. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी नाही, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला गुरुवारी बघायला भेटू शकतो. का आपल्याला जे ब्रोकरेज फर्म आहेत आणि किंवा जे आपल्याला ब्रोकरेज ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते खाली येण्याची शक्यता तर ही आपल्याला साधारणतः बघायला भेटू शकते. आणि नंतर तिसरा असा त्यामध्ये असं होणार आहे की काय काय आपल्याकडे साधारणतः मिड साईडचे गुंतवणूक आहे रिटेलमध्ये, पण आपले काय काय आहे चांगले 5 लाख 10 लाख कॅपिटल असलेले आहेत. आता याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये का पण सगळेच लोक लॉस जातात का, तर सगळेच लॉस मध्ये जात नाही.
काही काही लोक ऑप्शन ट्रेडिंग हेज म्हणून करतात. समजा एखाद्याने एक फ्युचरचा एक लॉट बाय केला, त्या अगेन्स्ट तो पुट घेतो आणि त्याला फ्युचरमध्ये 500 पॉईंट भेटले, पुट त्याचा 0 झाला तरी त्याला काय फरक पडतो का नाही? त्याला फ्युचरमध्ये जे आहे त्याला पैसे भेटतात तिकडे ऑप्शन मध्ये जातात आणि मग त्याच्यामुळे तो काही जास्त टेन्शन घेत नाही. पण मग हे असं करणं आता पहिली गोष्ट म्हणजे अवघड होणार आहे. ओके. आणि म्हणजे जर आपण बघितलं असेल का रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत, जे मी म्हणत नाही का सगळेच फार पैसे गमवतात असं नाहीये, काही काही चांगले पण आहेत. आपण बघितलं असेल रिटेलमध्ये पण काही काही लोक ऑप्शन ट्रेडिंग चांगल्या प्रकारे करतात. ओके. आणि काही लोक खरंच चांगले पैसे कमवतात. पण मग ह्या अशा लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होईल. पण आता जे लोक पैसे गमवतात, जे लोक पैसेच घालवायला आलेले आहेत, तर मग अशा लोकांचे पैसे जाण्यापासून वाचतील. मोठ्या गुंतवणुकांना याचा काही फरक पडणार नाही, कारण आपण बघतोय जे मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत ते तसंही निफ्टीचा एक एक 2-2 लॉट कोणी घेत नाही. ते 15 लॉट 20 लॉट असेच वगैरे घेत असायचे. ते जे आता 20 घ्यायचे ते 5-7 लॉट घेतील. ते पण ऑप्शन मध्ये समजा ते पण 100 एकाचे स्लॉट शॉर्ट करायचे, 100 ऐवजी ते 50 शॉर्ट करतील, त्यांना काही फरक पडणार नाहीये. फरक फक्त रिटेल इन्व्हेस्टर जो आहे तो आता बाजारातून बाहेर जाऊ शकतो. आणि जसं आपण बघितलं असेल का जवळजवळ 90% रिटेल इन्व्हेस्टर हे सगळे ऑप्शन मध्ये सगळे पैसे वगैरे सगळे नुकसान व्हायचं आणि त्याची भरपाई कुणाला व्हायची आणि ते पैसे भेटायचे कुणाला? ते एक तर ब्रोकर आहे, सरकार आहे आणि त्याच्यानंतर मोठमोठे गुंतवणूकदार आहेत, समजा FI आहेत किंवा भारतातले जे काही प्रॉप फंड आहेत, तर ह्या लोकांना तो पैसा भेटायचा. आणि त्यामुळे एकंदरीत जे काही केले सेबीनं तर ते एकंदरीत बरंच केलेलं आहे असं आहे. फक्त त्यामध्ये सेबीनं फ्युचरची जी काय आहे ती लॉट साईज आणि किंवा कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू वाढवायला नको होती. बाकी तुम्ही ऑप्शन मध्ये मार्जिन ठेवा, मार्जिन वाढवा आणि त्याला कोणाचंही दुमत नव्हतं. पण जरा थोडं फ्युचरमध्ये जे आहे फ्युचरमध्ये सेबीनं हा एकदमच अचानक निर्णय घेतलेला आहे. पण ठीक आहे, चला देर आहे आणि परत दुरुस्त आहेत. आता जर आपण बघितलं असेल हे नियम सेबीनं आत्ताच लागू केले होते ना, विकली एक्सपायरी वगैरे, परत निफ्टीचे कमी लॉट साईज, फिड निफ्टीची कमी लॉट साईज, मिड कॅप निफ्टीची कमी लॉट साईज, हे का आपण सेबीला सांगितलं नव्हतं. पण त्यातून सेबीनं आता काय बोध घेतलाय आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आता सेबीने चेंज केल्या आहेत. आणि तेव्हा आता आपल्याला हे 20 नोव्हेंबर पासून हे काही जे बदल आहेत ते बदल आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि ते आपण चांगल्या प्रकारे अनुभवायचे आहेत. आणि मग आता बघूया आपल्याला कशा प्रकारे त्याचा फरक पडतो ते आपल्याला बघायला भेटेल. पण आता जर बघितलं असेल का याचा मार्केटवरती काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे, शॉर्ट टर्म साठी एखादा % जरी खाली आलं मार्केट आणि तरी सुद्धा तिथून बाउन्स बॅक होणार आहे. कारण हे जे आहे तर हे सगळ्या गोष्टी ह्या जुन्या काळात चालूच होत्या आणि त्याच्यामुळे त्याचा मार्केटला काही फरक पडणार नाहीये. ओके. आणि तेव्हा आजच्या भागामध्ये आपण थांबतोय. आपल्याला करायचं काय आहे, जर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती आपल्याला जायचंय, त्या लिंकवर जाऊन आपण जो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाईंगचं किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन भेटणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काही प्रश्न असतील तुमचे ते तुम्ही विचारू शकता. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.